मला किती पण अपयश भेटून द्या, किती पण लोक काम करणं बंद करून घ्या, किती पण लोक कुठं पण जाऊन द्या, साला आपण आपल्या स्वप्नाचा झेंडा काढून दाखवणार, गाडी घेऊन दाखवणार. कधी झुकायचंय, कधी नडायचंय, पण जिंदगी जगायची. दुनिया तुम्हाला काय करणार आहे डोक्यावर, पण त्यासाठी तुम्ही टिकले. व्हाय शुड नेव्हर गिव्ह अप. का हारणे मानायला पाहिजे? मोठे मोठे पुस्तकं म्हणतात, मोठे मोठे ट्रेनर मोटिवेशन व्हिडिओ म्हणतात, गिव्ह अप, नेव्हर गिव्ह अप, कम ऑन, यू कॅन, यू कॅन. पण का? मीच का खायला तर काहीच न करता भेटू राहिले, राईट और रॉंग? काम न करता भेटू राहिले, पण मलाच का वारंवार तुम्ही म्हणतात पुन्हा पुन्हा लढ? कशामुळं? प्रश्न येतो तुम्हाला कधी कधी, मीच का, माझ्याच आयुष्यात का? तर भगवद्गीतेत कृष्ण म्हणतात, 2 अध्याय 47 मध्ये, तुझे नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, पण कर्मफलावर तुझा अधिकार. असं का म्हटले गेलेत? भगवंत म्हणतात की तुझे आत्ता कर्म करतोस, ते कर्म तू केलंयस, त्याचे तुला 10 रुपये तयार पण झालेत, पण प्रिव्हियस जन्मामध्ये जर तुझं अकाउंट मायनसमध्ये असेल 200 रुपयांनी, तर ते 10 मायनस होऊन ते 190 येतं. पण अज्ञानपणामुळे तू शिकलेला नसतो, त्याच्यामुळे तू जेव्हा प्रयत्न करतो अपयश येतं तेव्हा तू थांबून जातोस. सो एफर्ट इज इक्वल टू रिझल्ट. मेहनत बरोबर परिणाम. एफर्ट म्हणजे मेहनत बरोबर रिझल्ट. आपण म्हणतो ना, काम केलं तर फळ भेटलं, काम केलं तर फळ भेटलं नाही. एफर्ट प्लस सँक्शन बाय सुप्रीम सोल, म्हणजे आपलं प्रारब्ध, भगवंत, प्रिव्हियस कर्मामध्ये आपलं काय जे प्लस मायनस अकाउंट आहे ते प्लस आत्ताचे रिझल्ट, हे प्लस करून आपल्याला फळ दिलात. कळलं का नाही कळलं? काम करून रिझल्ट भेटणार नाही, काम केल्यानंतर मागचं प्रिव्हियस ट्रान्झॅक्शन काय आहे त्याच्यातलं मायनस होऊन तुम्हाला भेटतं. तर मग मला सांगा की जे पण यशस्वी लोक आहेत त्यांनी असंख्य वेळा अपयश पाहिलं तरी ते थांबले नाही. इनडायरेक्टली थॉमस एडिसन किती वेळा, 10,000 प्रयत्न फेल झाले तरी पण थांबला. मग इनडायरेक्टली स्पिरिच्युअलिटीनी मोटिवेट होते, अध्यात्मालाच मोटिवेट होते. त्यांना कळत होतं की याच्या पाठीमागं काहीतरी सायन्स. ज्यांनी विमान बनवलं त्यांना 16 वर्ष त्याचं विमान खाली पडायचं तरी तो थांबला नाही. हां, राईट और रॉंग? आपण पण नाही थांबलो पाहिजेत, आपण पण प्रयत्न केले, आपण पण थांबून उपयोग नाही. जर कळलं माझ्या आणि माझ्या स्वप्नाच्या मंदी मला 100 वेळा पडावं लागणार आहे, किती वेळा? मला 100 अपयश लिहायला येतं, तर ते 100 अपयश माझ्या हातात आहे. 10 वर्षात भोगायचे की 5 वर्षात भोगायचे की 1 वर्षात भोगायचे की 1 वर्षात भोगायचे की 6 महिन्यात? किती महिन्यात भोगले पाहिजेत? काही लोकांना कळतच नाहीये. तुमच्या आजूबाजूला तुमचं काम तसंच घरात पडलेलं आहे, तुझ्याशिवाय कोणी करणारच नाहीये. तू झोपली तरी ते होणार आहे का? तुला माहिती आहे तुलाच करायचंय, तर कुठली पण सिच्युएशन असून द्या, ती लेडीज घरचं काम करते का नाही करत? तसंच आयुष्यात तुमच्या आणि तुमच्या यशाच्या मध्ये असं अपयश लिहून ठेवलेलं आहे. पण तुम्ही अपयश म्हणून थांबलात तर ते तसंच राहील, कारण की तुमच्या ॲक्शनशिवाय तो ट्रान्झॅक्शन फुलफिल होणार. कारण की जगात तुमच्याशिवाय तुम्हाला कोणीच मदत करू शकत. कर्म कर पण फळ हातात नाही, हे कळलं तुम्हाला आता? दुसरा पाठ, जर झालं तुझ्याकडून काही पाप झालं, काही चुका झाल्या किंवा काही मोठं काम झालं, त्याचा अहंकार पण मागू नकोस. तू केलंय म्हणून पण अहंकार मिळू तू करत नाहीस, आत्मा करत नाही. प्रकृतीचे 3 गुण, सात्विक, रासिक, तामसिक, हे त्रिगुण आपल्याला प्रेरित करतात ते काम करण्यासाठी, हे कृष्ण सांगतात. आणि लास्ट, तिसरी गोष्ट, तसेच तुझे कर्तव्य करण्यामध्ये तू आसक्त हो, म्हणजे अहंकार पण मारू नकोस, फळ पण तुझ्या हातात नाही, आणि तू एक क्षण काम केल्याशिवाय राहू शकत नाही. काम करावं लागेल तुला, कर्म शनी तुला कर्म करावे. तुम्ही श्वास जरी घेतला ना तर शेकडो हजारो किटाणू आपल्या आत जातात, डेथ होतात. चाललात ना तर शेकडो हजारो किटाणू आपल्या खाली मारतात. म्हणजे रोज आपण पापाचंच वातावरणात येत. मग आपल्याला जर हे प्रोटेक्ट करताय तुम्ही शरीर, तर चांगल्या ठिकाणी वापरलं पाहिजे की नाही शरीराला, हे एनर्जीला. मग आपण म्हणतो तर आम्ही काय करतो, कारण की या पृथ्वी तलावर, ह्या भौतिक जगात क्षणोक्षणी आपल्याकडून कर्म होत आहे. मग ते कर्म जर चांगलं केलं तर ॲटलिस्ट आपण पापमुक्त होऊ शकतो, चांगलं काम करू शकतो. राईट और रॉंग? सो त्याच्यामुळं मला असं वाटतं की हार न मानता काम केलं पाहिजे. आहे का तयारी? आहे का तयारी? थांबणार का? लढायचंय का? 100, 200, 500, 1000 वेळा पडून द्या, पुन्हा उभा राहायचा आणि आपल्या यशाचा झेंडा काढायचा. बॉस,
मग आता आयुष्यामध्ये होऊ शकतं तुमच्या आयुष्यात भूतकाळात बऱ्याचशा गोष्टी फेल झाला असतात, जॉबमध्ये, कंपन्यामध्ये, इकडं तिकडं फसवा फसवी, काय अडचण नाही आहे, नयशी सुरुवात करो भाई, क्या इश्यू आहे, अडचण काय, सेवा केली पाहिजे लोकांची. जसं नदी वाहती आणि दोन्ही बाजूंना कित्येक गावं असतात, पशु पक्षी असतात, सगळ्याचं पोट भरीत जाते ती नदी बिचारी, भरते का नाही भरते. नेचर इज अ लव, ऑल्सो वी आर अ लव. आपण लव आहेत, आपण प्रेम करणारे व्यक्ती आहेत, पण अज्ञानपणामुळे आपण अहंकारी झालो. पाऊस पण बघा ना, कुठं वर पडतो डोंगर कुठं, हळूहळू ते जमिनीवर येतो आणि सगळीकडे धरती मातेला काय करतात, पशु पक्षी पाणी अन्नधान्य आपल्याला भेटतं. झाड बघा ना, बिचारा ऊन वारा पाऊस सगळं सहन करतं, पण सावली देतं, हवा देतं, पानं देतं, फळं देतं, फुलं देतं, लाकडं देतं. लव ना, काही मागतं तुमच्याकडून, तुम्ही दगड हाणले ना तरी झेलतं बिचारा ते, झेलतं का नाही झेलत. मग झाड आपल्याला शिकवतो की संघर्ष करत उभा राहा, माझ्यासारखा जीवन जगायचं असेल तर पळू नकोस. झाड म्हणतं का थांबतोय, डोक्यात थांबतोय, कैरी मल्ले हाणले तू दगड. हो, ह्याच पृथ्वी मातेवर बघा चांगले आणि वाईट दोन्ही पण लोक राहतात, खड्डे खांदतात. पृथ्वी माते कोणी शिकलं पाहिजे की संघर्ष कसा केला पाहिजे, कसं थांबलं पाहिजे. साप घर बनवतो कधी नाही, कोण बनवतं, उंदीर. उंदीर काय करतो, आयुष्यभर बीळ करतो, इकडून जाईन इकडून जाईन इकडून जाईन इकडून जाईन, राहायचा टाईम येतो आणि साप येतो. सापाच्या 2-4 पिढ्यापासून त्याच्या खानदानाला माहिती आहे की मी बळ बनवलं का कोणी तर राहिला साप, तरी पण उंदीर मामा बीळ बनतच राहतो. मग आपण उंदराकून हे शिकायचं, कोजी बी हो जाय, बीळ बनत राहायचं, रोज प्लॅन द्यायचे, रोज. येस ऑर नो. मधमाशी शिकून दत्त भगवंतांनी 24 गुरु केले होते. ते म्हणले मधमाशी शिकून मी काय शिकलो, की मधमाशी म्हणती की छोटा छोटा मध गोळा करून आणते की मी नंतर खाईन, नंतर खाईन, आणि एक कोणीतरी येतो आणि सगळा मध घेऊन जातो. तरी ती मधमाशी म्हणती नेव्हर गिव्ह अप, कम ऑन हम दूसरा बनाएंगे, इनको आने दो कितना, ये टॅलेंट थोडी लेके जाएंगे हमारा. तसं आपण पण म्हणलं पाहिजे, चला किती पण अपयश भेटून द्या, किती पण लोक काम करणं बंद करून घ्या, किती पण लोक कुठं पण जाऊन द्या, चला आपण आपल्या स्वप्नाचा झेंडा काढून दाखवणार, गाडी घेऊन दाखवणार. स्वतःशी पॉझिटिव्ह बोलले पाहिजेत. कधी झुकायचंय कधी नडायचंय, पण जिंदगी जगायची. दुनिया तुम्हाला काय करणार आहे डोक्यावर, पण त्यासाठी तुम्ही टिकले